कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह भाग 3. अक्षय आणि अमूल्य दारात उभे होते तर वसुंधरा दोघांना ओवाळत होत्या. ते दोघं शांत होते तर घरातील बाकी सर्व उत्साही होते, कारण लक्ष्मीच्या रूपात त्याने जी सोन घरी आणली होती ती खरंच एक लक्ष्मीचं अवतार होती, जी तिच्या प्रेमाने त्याला आपलंसं करणार होती. अमूल्य, मला हे माप ओलांडून तू घरात प्रवेश कर, वसुंधरा म्हणाल्या. ए मॉम, नाही हा, त्या दोघांना तू आत घ्यायचं नाही, नीरव अक्षयाचा लहान भाऊ म्हणाला. का, काय झालं, वसुंधरांनी विचारलं. मॉम, अगं त्या दोघांचा उखाणा घ्यायचा बाकी आहे, तू हे कसं विसरलीस? उप्स, विसरलेच. बरं, अमूल्य आणि अक्षय, तुम्ही दोघांनीही एक एक छानसा उखाणा घ्या, तरच तुम्हा दोघांना घरात प्रवेश मिळेल. वसुंधरांनी दोघांनाही गोड धमकी दिली. काय, उखाणा? आणि मी? नो मॉम, जे काही असेल ते हिला सांग, मला हे उखाणा वगैरे जमणार नाही, अक्षयने स्पष्ट शब्दात नकार दिला. तुला उखाणा घ्यावा लागेल अक्षय, त्याशिवाय तुला घरात एंट्री नाही, विश्वनाथ कडक शब्दात म्हणाले. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. माझ्याशी बोलताना नजर खाली ठेवून बोलायचं अक्षय, मी तुझा बाप आहे, मग मीही तुमचा मुलगा आहे, मी उखाणा घेणार नाही. अक्षय कमीपणा घ्यायला तयार नव्हता. अक्षय, आता तुम्ही दोघं असे भांडणार आहात का? जरा तरी काही वाटतं की नाही तुम्हाला? घरची लक्ष्मी दारात उभी आहे आणि तुम्ही भांडताय. अमूल्य, तू उखाणा घे, तुझं झालं की अक्षय उखाणा घेईल, वसुंधरा म्हणाल्या. अमूल्य, वहिनी, तू बेस्ट उखाणा घे, मी तुझ्या सोबत आहे, नीरव तिला डोळ्यांनीच आश्वस्त करत म्हणाला. हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, अक्षयमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. अमूल्याने उखाणा घेतला, त्यावर विश्वनाथ, वसुंधरा आणि नीरवने टाळ्या वाजवल्या, तर अक्षयने तोंड वाकडं केलं. अक्षय, आता तू, वसुंधराताई त्याच्यावर नजर रोखत म्हणाल्या. चंद्र आहे चांदणीच्या संगती आणि अमूल्य आहे माझी जीवनसाथी. अक्षयने जीवावर आल्याप्रमाणे उखाणा घेतला. वा ब्रो, जीवनसाथी, प्रगती आहे, प्रगती आहे, नीरव हलकं हसत म्हणाला. नशीब म्हणायचे आमचे, विश्वनाथराव नकारार्थी मान हलवत म्हणाले. तुमच्या मनासारखं झालं ना, आत्ता मी आत येऊ? आय मीन, आम्ही दोघं आत येऊ का? अक्षय वैतागून म्हणाला. हो, पण जरा थांब. अमूल्य, बाला, तू हे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश कर. ज्याला घरात यायचं असेल तो नवरदेव तुझ्या मागून येईल, वसुंधरा म्हणाल्या. ती आज घरी आली नाही तर सगळे तिच्या बाजूने वळलेही, अक्षय हाताच्या मुठी आवळून घेत म्हणाला. हे काय बोलणं झालं? आजपासून ती या घरची ही लक्ष्मी आहे, तिचा आदर करायचा, समजलं? वसुंधरा धारदार आवाजात म्हणाल्या. मोठी लक्ष्मी, बघू किती दिवस इथे राहते ते, अक्षय स्वतःशीच पुटपुटला. अमूल्य, चल, तू माप ओलांडून आत प्रवेश कर, वसुंधरा पुन्हा एकदा म्हणाल्या. तसा अमूल्याने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश केला. तो बिचारा मात्र पाय आपटत तिच्या मागून आत आला. त्यात सर्वांचं वागणं त्याला आवडलं नव्हतं, म्हणून रागाने त्याचं नाक लाल झालं होतं आणि ते पाहून सर्व गालातल्या गालात हसत होते. अक्षय, अमूल्य, तुम्ही दोघंही आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन या. नीरव, त्या दोघांना आपल्या कुलदैवताच्या मंदिरात घेऊन जा. तोवर मी सुमनला सांगून अमूल्यासाठी हेल्दी फूड सांगते, तिची तब्येत ठीक नाही ना. जा, तुम्ही तिघंही जाऊन या, वसुंधरा म्हणाल्या. तसं ते तिघंही कुलदैवताच्या दर्शनासाठी मंदिरात निघून गेले. वसुंधरा, तुला वाटतं तुझा मुलगा सुधारेल? विश्वनाथरावांनी मध्येच विचारलं. सुधारायला तो बिघडला कुठे आहे? अगं तसं नाही, म्हणजे तो त्याचा स्वभाव बदलेल का, स्वतःला बदलेल का? म्हणजे तो अमूल्यावर प्रेम करू लागला की मग कदाचित तो त्याचा स्वभाव बदलू शकतो. वसुंधरा, तुला त्या दोघांबद्दल माहिती आहे ना, पण त्यांचा पास्ट कसाही असो, एकमेकांच्या सहवासाने ते एकत्र येतील असं मला कुठेतरी वाटतं. तसंही अमूल्याच्या रूपात आपण सून नाही तर लक्ष्मी घरी घेऊन आलो.
आता हीच लक्ष्मी आपल्या मुलाला सरळ करेल. तसं त्या दोघांमध्ये 36चा आकडा आहे, पण हळूहळू प्रेमाची डोर ते नक्कीच बांधून घेते. बरं, तुम्ही दमला असाल ना, मग चहा कॉफी काय घेणार? माझ्या सुनेसाठी काय ऑर्डर करतेस तू? ऑरेंज ज्यूस. तुम्हाला हवं असेल तर सर्वच घेऊया. तसंही आता जेवणाची वेळ निघून गेली आहे. एवढं सर्व झालं त्या जेवणाचंही राहून गेलं. बरं, तू सुमनला ऑर्डर दे, तोवर मी फ्रेश होऊन येतो. दीनानाथला सुद्धा आपण घरी पोचल्याचे कळवायचे आहे, त्यालाही कॉल करून येतो, विश्वनाथ म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. ते गेले तसं वसुंधरा यांनी सुमनला म्हणजेच त्यांच्या घरातील काम करणाऱ्या मावशींना ऑरेंज ज्यूस बनवण्याची ऑर्डर दिली. कुलदैवताचे दर्शन घेऊन अक्षय या अमूल्या बाहेर आले. नीरवही त्या दोघांच्या मागून आला. मॉम, मी फ्रेश होऊन येतो, अक्षय म्हणाला आणि कोणी विरोध करणार या आधीच तो निघून गेला. हा ब्रो कधी सुधारणार नाही. अक्षयाच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत नीरव म्हणाला, अमूल्या बाला, तूही आता फ्रेश होऊन घे आणि जरा वेळ आराम कर. आणि हो, तुला काहीही लागलं तरीही मला किंवा नीरवला सांग. इथे स्वतःला अजिबात एकटं समजू नकोस. आम्ही कायम तुझ्या सोबत असू. वसुंधराताईंनी प्रेमाने अमूल्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बरं चल, मी तुला तुझी रूम दाखवते. जोवर पूजा होत नाही तोवर तू आणि अक्षयने वेगळं राहायचं. फक्त एकाच दिवसाचा प्रश्न आहे. चल, वसुंधरा म्हणाल्या. मॉम, एक मिनिट, मी माझ्या वहिनीला तिची रूम दाखवतो. तू जा फ्रेश होऊन ये. तू ही बाहेरून आली आहेस ना, मी वहिनीला तिच्या रूम पर्यंत सुखरूप पोहोचवतो. तू काही काळजी करू नकोस. चल वहिनी, नीरव म्हणाला. तसं वसुंधराताईंनी तिला जा म्हणून सांगितलं. ती नीरव सोबत रूमकडे निघून गेली. ते दोघंही निघून गेले तसं वसुंधरा फ्रेश व्हायला त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. नीरव अमूल्यला तिच्या रूम मध्ये घेऊन आला. ती बिचारी रूमचं निरीक्षण करत होती, तर तो तिचं निरीक्षण करत होता. अमूल्या, नीरवने तिला आवाज दिला तसं ती खुन्नस देऊन त्याच्याकडे पाहू लागली. सॉरी वहिनी. अगं अमू, पण हे असं तू ब्रो सोबत लग्न कसं काय केलंस? माझा तर विश्वासच बसत नाही. त्याने तुला धमकी देऊन तुझ्याशी जबरदस्ती लग्न तर केलं नाही ना? नीरव म्हणाला. तुझ्या भावाची एवढी हिंमत की तो अमूल्यासोबत जबरदस्ती लग्न करेल? पण काहीही म्हणा, तुझा भाऊ कधीच सुधारणार नाही. अमूल्या बेडवर जाऊन बसली. अमू, तू सुधरो किंवा बिघडो, आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे? मी तर खूप खुश आहे बाबा. माझी बेस्ट फ्रेंड माझी वहिनी आहे, तीही एक बिझनेस वुमन. वाव. नीरव खुश झाला होता. तू खुश आहेस, पण माझं काय? तुझा भाऊ उगाच माझ्या गळ्यात येऊन पडलाय. अमूल्या तोंड वाकडं करून म्हणाली. हा चल छुटी. वरून त्याचा तिरस्कार करत असलीस तरी आतून तू त्याला मिस करतेस. आणि माझा ब्रो अनपेक्षितपणे तुझ्या गळ्यात पडलाय तर त्या देवाचे आभार मान. जरा उपवास वगैरे कर. नशिबाने मिळाला तो तुला. नशिबाने नाही तर त्या पराग नावाच्या पलकुटल मुलामुळे हे अक्षय नावाचं वादन माझ्या डोक्यावर येऊन बसले. त्या परागचा जरा तपास घ्यावा लागेल. मूर्ख कुठला. आधीच लग्नाला हो बोलला नसता तर आजचा हा दिवस मला कधी पाहायला मिळाला नसता. अमूल्या जराशी चिडून म्हणाली. अगदी बरोबर बोलीस तो अमूल्या. हे सर्व तुझ्या त्या पलकुट्या नवऱ्यामुळे झालंय. त्याला तर मी शोधूनच काढणार आहे. त्या मूर्ख मुलामुळे मला तुला झेलावं लागणार आहे. किती ते वाईट दिवस आलेत माझ्यावर. अक्षय तिच्या रूम मध्ये येत म्हणाला. वाईट लोकांवर वाईटच दिवस येतात. अमूल्या तोंड वाकडं करून म्हणाली. मी वाईट आहे? मग काय, चांगले आहात? ओ, मी तरी कुणाशी बोलते? तुझ्या नवऱ्याशी. ओ रिअली ब्रो? नो, ही माझी बायको नाहीये. तुम्हीही माझे पती नाहीत. पण मी तुम्हा दोघांचा मानलेला फ्रेंड आणि भाऊ आहे, नीरव म्हणाला. पण इथे तुझा विषय नाहीये नीरव. इथे माझा विषय नाहीच, पण तुम्हा दोघांचा तर आहे ना. हो, पण त्यात तू पडायचं नाहीस. अक्षय नीरववर नजर रोखून म्हणाला. अमूल्य माझी फ्रेंड आहे ब्रो. तिला त्रास झाला तर मी तुम्हा दोघांमध्ये पडणारच. कारण आधीच तू तिला खूप त्रास दिला आहेस आणि आता मी तुला तिला त्रास देऊ देणार नाही. तिची लायकी. ब्रो स्टॉप. तिची लायकी काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. तुझ्या मुले तिने तिचं. नीरव प्लीज, मला तो विषय नको. तू प्लीज इथून जा. माझ्या मुले तुम्हा दोघांमध्ये वाद झालेले मला आवडणार नाहीत. प्लीज नीरव. नीरवला मध्येच थांबवत अमूल्य म्हणाली.
अमू, तू मला थांबवू नकोस. ब्रूला कळू देत की तू कोण आहेस आणि तुझी लायकी काय आहे. म्हणजे हा तुझ्याशी बोलताना 1000 वेळा विचार करेल. पण मला तो विषयच नकोय नीरव, आणि मी ते सर्व विसरलीये. तू प्लीज इथून जा. अक्षय, तुम्ही इथून जा. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मलाही तुझ्याशी बोलायची हौस नाहीये. जातो मी, अक्षय म्हणाला आणि तडक तिच्या रूममधून बाहेर निघून गेला. अमू, मला एकटं राहायचं आहे नीरव. प्लीज तू जा. तसंही आता हे रोजचंच होणार. आणि प्लीज तू आम्हा दोघांमध्ये पडू नकोस. माझ्यामुळे तुम्हा भावांमध्ये अंतर आलेलं मला आवडणार नाही. असो, मी फ्रेश होऊन येते. तू जा, मी येईल, अमूल्य म्हणाली. तसं नीरव नाईलाजाने तिथून निघून गेला. तो गेला तसं 3 वर्षापूर्वीची घटना तिच्या नजरेसमोरून जशीच्या तशी गेली आणि तिचं मन भरून आलं. पण आता तिच्याकडे जे आहे ते आधी नव्हतं. तिने तिच्या आयुष्यात खूप काही अचीव केलं आहे, खूप मेहनत केली आहे. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. पण तरीही जे हवं ते आजही तिच्याकडे नाही. आणि ते तिचं कधी असेल की नसेल हेही तिला माहिती नाही. तिने तर तशी अपेक्षाच सोडून दिली आहे. पण मन मात्र अजूनही रमले आहे त्याच्यात. कथेचा 3रा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.